हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। आणि मी बरेच दिवसांचा विचार करत होते की मला आहे ना लोखंडाची कढई आणि तवा घ्यायचा आहे। तर मी बरेच ठिकाणी सर्च केलं, इतर वेबसाईटवर पण सर्च केलं आणि आपल्या रस्त्याच्या कडेला बसलेले असतात लोखंडाची भांडी विकणारे, तर त्यांच्याकडे पण बघितलं होतं, पण मला कुठेच ते लोखंडाची भांडी म्हणजे जास्त करून आवडली नव्हती। आणि काही लोखंडाची भांडी ना आपण घेतो पण ना ती काहीच कामाची येत नाही, कारण की ते वापरताना ते गंजून जातात किंवा मग त्यात भाजी काळी पडून जाते, असे खूप प्रॉब्लेम होतात लोखंडाच्या भांड्याबरोबर। तर मी ना इंडस व्हॅलीवरून ना कढई आणि तवा मागवला आहे, तर त्याचा रिव्ह्यू आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि जेन्युइनली रिव्ह्यू देणार आहे, खराखुरा रिव्ह्यू देणार आहे। तर मी आज कढईचा रिव्ह्यू देणार आहे आणि तव्याचा नंतर देणार आहे। तर मी तवा आणि कढई दोन्ही पण घेतले होते। तर कढई ना छोट्या मापाची घेतली आहे, 2 जणांची भाजी बसेल असे, म्हणजे दिसताना ती छोटी दिसते पण त्यात भरपूर म्हणजे भाजी मावते। जवळपास 2 ते 3 लोकांची भाजी बसेल एवढी कढई आहे ती, आणि डोशाचा तवा आहे। तर मी आज तुम्हाला कढईचा रिव्ह्यू देणार आहे आणि कढई आणि तव्याबरोबर एक चमचा पण दिला आहे लाकडाचा। तर ना लोखंडाचे भांडे सिझनिंग करायचं म्हणजे थोडंसं हेच असतं डोक्याला कटकट। तर हे जे भांडे आहे ना ते ऑलरेडी प्री सिझनिंग करून दिलेले आहे, ते पण व्हेजिटेबल ऑइलमध्ये प्री सिझनिंग करून दिलेलं आहे। त्याबरोबर हे पॅम्पलेट भेटलं होतं, त्यामध्ये त्यांच्याकडे कोणती भांडी अवेलेबल आहे ते आहे। तर तुम्हाला या द इंडस व्हॅलीमध्ये तुम्हाला स्टीलचे पण भांडे मिळतील आणि लोखंडाचे पण भांडे मिळतील। आणि याच्याबरोबर एक मॅन्युअल पण दिलं आहे, त्या मॅन्युअलमध्ये आपण कसे यूज करू शकतो भांडे ते पण दिलेले आहे, स्टेप बाय स्टेप दिलं आहे आणि त्याचे बेनिफिट्स वगैरे ते या मॅन्युअलमध्ये दिलेलं आहे। तर ही भांडी आधीच प्री सिझनिंग केलं आहे, त्यामुळे मग आपण जास्त काही कष्ट घेणार नाही। तर चला कढई आणि तवा आपण क्लीन कसं करायचं ते बघू। तर ना मी कढई आता क्लीन करून घेणार आहे। तर आपण ऑनलाईन मागवतो म्हणजे कसले हात लागतच असतात आणि आपण दुसरेही भांडे आणले तर क्लीन करूनच घेतो। तर याच्यात मी ना आपलं नॉर्मल डिशवॉशर टाकलं आहे आणि ना स्क्रबनी स्क्रब करून घेणार आहे, बाकी काहीच करायची गरज नाही, नॉर्मल भांडी घासतो तशी घासणार आहे। कारण की जी आपण बाहेरची लोखंडाची भांडी आणतो त्याला केमिकल कोटिंग पण असते कधी आणि त्यामध्ये आपण जर भाजी वगैरे बनवली ना ती भाजी पण खूप काळी होऊन जाते आणि त्याचे ना मग त्यामुळे लोखंडाची भांडी न वापरायला आपण कंटाळा करतो। तर ह्या ज्या ब्रँडवरून तुम्ही जर भांडी मागवली ना तर अजिबात भाजी वगैरे काळी पडत नाही आणि खरंच मी सांगते खूप छान आहे। तर इकडे ना आता मी स्वच्छ धुवून घेतले आहे आणि लोखंडाची भांडी आपल्याला व्यवस्थित हाताळली पाहिजे आणि वेळेच्या वेळी स्वच्छ केली तरच ते आपल्याकडे चांगली टिकते। आणि लोखंडाची भांडी अशी आहे की ती वर्षानुवर्ष टिकते, जसं अदर धातूपेक्षा स्टील वगैरेपेक्षा तर लोखंड खूप जास्त दिवस टिकू शकतो। तर इथे ना कढई धुतल्याच्या नंतर मी लगेच एका कोरड्या कपड्याने त्याला कोरडं करून घेणार आहे। कढई धुतल्यानंतर त्याच्यावरती ना कोणत्याही प्रकारचे असे पाण्याचे थेंब वगैरे राहता कामा नये आणि लगेच दुसऱ्या एका कपड्याने ना त्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि कोरडं होऊन द्यायचे आहे, कारण की लोखंड पटकन गंजतं आणि लोखंडाची भांड्याची काळजी घेणं गरजेचंच असतं, मग ते तुम्ही कोणत्याही ब्रँडचे घ्या। तर इथे मी ना कढईला एकदा सिझनिंग करून घेणार आहे, त्याला ऑलरेडी सिझनिंग केलेलं आहे तरी पण मी करून घेणार आहे। आणि ह्या कढईला कोणत्याही प्रकारचे केमिकल कोटिंग वगैरे नाही आहे, नॅचरली नॉनस्टिक आहे। तरी पण मी ना एका कांद्याने त्याला तेल वगैरे लावून घेणार आहे आणि भरपूर तेल लावून घेतलं आहे मी, कारण की लोखंडाची भांड्याची काळजी घ्यायची। तर आता मी ना ह्या कढईला 10-20 मिनटं तसंच ठेवलं होतं तेल लावून आणि आत्ता मी डायरेक्ट गॅसवरती ठेवलं आहे मीडियम फ्लेमवरती गरम होण्यासाठी आणि मी आता डायरेक्ट भाजी बनवायला घेणार आहे। तर तुम्ही दुसरी कढई असली ना बाहेरून घेतलेली असेल तर त्यात डायरेक्ट भाजी बनवायला घेऊ नका, कारण की त्यात केमिकल कोटिंग असते आणि त्याचा काळपट कलर येतो भाजीमध्ये। तर बाहेरून जर घेतलेली असेल ना तर त्यात आधी कांदा वगैरे परतून घ्यायचा किंवा मग तांदळाचं पाणी वगैरे उकळून घ्यायचं त्यामध्ये, म्हणजे ती कढई व्यवस्थित वापरण्यासाठी नीटनेटकी होते। तर ह्या कढईत मी डायरेक्ट भाजी बनवायला घेणार आहे, कारण की
ही कढई नॅचरली नॉनस्टिक आहे आणि केमिकल कोटिंग नाही यामध्ये. तरी आज मी ना पनीरची भाजी बनवायला घेणार होते या कढईमध्ये. तर मसाला पनीर करणार आहे आणि मसाला मी आधीच रेडी करून ठेवला होता. टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची टाकली होती थोडीशी 1-2 आणि लसूण, अद्रक याची पेस्ट बनवून घेतली आहे आणि ते आता मी तेलामध्ये परतून घेणार आहे. आणि नॉर्मल आपल्या कढईसारखीच हीट होते, जास्त काही म्हणजे जास्तच हीट होते किंवा कमी हीट होते असं काही नाही वाटलं मला. सर्वांनाच माहिती आहे आजकाल की लोखंडाच्या भांड्यामध्ये जेवण बनवणं किती चांगलं आहे आपल्या आरोग्यासाठी. लोखंडाच्या भांड्यात आपण जेवण बनवलं तर आपल्याला लोह भेटतं आणि हिमोग्लोबिनचं प्रमाणसुद्धा आपल्या शरीरात वाढतं. तर लोखंडाची भांडी खूप फायद्याची आहे आपल्या आरोग्यासाठी. त्यामुळे मला पहिल्यापासूनच घ्यायची होती, पण आता मला खरंच चांगले ब्रँडची भेटले आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल ना, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की घ्या, कारण खरंच खूप छान आहे. आणि लोखंडाच्या भांड्यामध्ये जेवण बनवलं खाणं खूप म्हणजे आरोग्यासाठी चांगलंच आहे. तर मसाला आहे ना छानपैकी परतून घेतला आहे आणि त्यामध्ये मी आता सुके मसाले ॲड करते. तर इथे मी धना पावडर, लाल तिखट आणि हळद आणि पनीर मसाला पण टाकणार आहे. आणि जे आपले सुके मसाले अवेलेबल असतात ते टाकते मी, जास्त काही वेगळे मसाले नाही टाकत. आणि ते पण मिक्स करून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान कलर पण आलेला आहे मसाल्याला आणि तेल पण सुटलं आहे मसाल्याला. तर इथे ना मी पनीर मसाला टाकला आहे आणि तो पण मिक्स करून घेणार आहे. आणि एकदा मी मागच्या वेळेस स्टीलची कढई आणि कुकर घेतला होता तेव्हा मला एक कमेंट आली होती की नवीन भांड्यांमध्ये काहीतरी गोड बनव, असं बनवायला पाहिजे होतं असं. तर ह्यावेळेस मला आठवलं होतं, पण असं म्हणते की लोखंडाच्या भांड्यामध्ये खीर वगैरे किंवा असं काही गोडाचा पदार्थ बनवायचा नाही आणि मासे बनवायचे नाही. हे मला माहीत नाही खरं आहे की खोटं आहे, पण त्यामुळे मी बनवलंच नाही. मी डायरेक्ट पनीरची भाजीच बनवली यामध्ये. तर मसाला चांगला परतल्याच्या नंतर त्यामध्ये मी पनीरचे क्यूब टाकले आहे आणि ते पण मिक्स करून घेतले. त्यावरती हिरवी कोथिंबीर टाकली आहे. आणि मिस्टरांच्या डब्याला मला जर द्यायची असली ना पनीरची भाजी, तर मी अशीच सुक्की म्हणजे मसाला परतून त्यात पनीरचे तुकडे टाकून तसेच देते. तर आत्ता संध्याकाळची वेळ होती आणि घरी म्हणजे संध्याकाळी जेवणासाठी थोडीशी पातळ भाजी असायला पाहिजे, त्यामुळे मग त्यात मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. तर ना लोखंडाच्या कढईमध्ये भाजी वगैरे बनवून झाली की ती एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. जर आपण केव्हर पण लोखंडाच्या कढईमध्ये भाजी ठेवली ना, तर तिची चव पण बिघडते आणि ती भाजी पण काळी होऊन जाते. आणि काम झाल्याच्या नंतर लगेच भांडी स्वच्छ करून ठेवायची. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की घ्या, नक्की घ्या. खूप छान प्रॉडक्ट आहे.